टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्यासोबत नांदेड लोकसभेचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण आहेत। काय सांगाल, आज बैठक पार पडली, काय झाली या बैठकीत चर्चा? आज नांदेड शहर व तसं जिल्हा काँग्रेसच्या वतीने आमच्या काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये आम्ही बैठक घेतलेली आहे। येणाऱ्या 28 तारखेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन भाऊ सपकाळ साहेब नांदेडला येणार आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नांदेड शहरामध्ये भव्य असं शेतकरी आक्रोश मोर्चा, त्याचबरोबर जवानांच्या स्मरणार्थही रॅली त्या ठिकाणी निघणार आहे। जय जवान जय किसान असा नारा आम्ही त्या दिवशी देणार आहोत। आणि या रॅलीच्या माध्यमातून निश्चितच या ठिकाणी नांदेडवासियांना जे विविध समस्या या ठिकाणी भेडसावत आहेत त्याही आम्ही तिचा उल्लेख करणार। एककडे तुम्ही हा मोर्चा काढताय, मात्र 26 तारखेला देशाचे गृहमंत्री अमित शहा नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। भाजप मोठं शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळतं। आता तो त्यांचा प्रश्न, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे। खरं तर अमित शहा सारख्या मोठ्या नेत्यांना या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर नांदेडमध्ये येऊन शक्ती प्रदर्शन करायला लावणं म्हणजे हे कितपत योग्य वाटते हे ते पक्षानंच ठरावं। पण मला वाटते की बाबा नांदेडच्या काँग्रेसची धास्ती अजूनही त्या पक्षाने घेतलेली आहे असं मला वाटतं। पण जे अशोकराव चव्हाण काँग्रेसमध्ये होते तेव्हा ते काँग्रेसमध्ये सर्वेसर्वे होते, आता भाजपमध्ये जे आहे ते मोठी ताकद लावताना पाहायला मिळतात। निश्चितच जेव्हा अशोकराव चव्हाण साहेब काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसच्या हायकमांडचाही संपूर्ण पाठिंबा त्यांना असायचा। सर्व निर्णय घ्यायची स्वतंत्रता त्यांना द्यायची। पण आता जर तिथं गेल्यानंतर बघू शकता आपण ते बऱ्याच प्रमाणात त्यांची कुचंबना होते। तिथला पक्ष शिस्त वेगळा आहे, पक्षाचा पॅटर्न वेगळा आहे, त्याच्यामुळे निश्चितच त्यांना तिथं अडचण जाते। लोकसभा निवडणुकीच्या काळात सुद्धा अमित शहांची सभा पार पडली होती, आता ही दुसरी सभा पार पडते। काय वाटतं या सभेनंतर काय होईल? आपण बघू शकता मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय अमित शहा साहेब मला वाटते नरसी येथे त्यांची सभा पार पडली आणि त्या ज्या भागामध्ये सभा पार पडली तिथं काँग्रेसला मताधिक्य त्यावेळेस ते मिळालेलं आहे। आणि आता इथंही नांदेडला सभा पार पडत आहे। मला निश्चितच सांगायचं आहे की नांदेड जिल्ह्याचा जो सामान्य मतदार आहे तो आजही काँग्रेस पक्षाच्या मागे ठाम आहे। मोठे मोठे नेते मंडळी जरी पक्ष बदलत असतील, मतदार मात्र काँग्रेस पक्षाच्याच मागे आहे। अमित शहांच्या दौऱ्यात काही काँग्रेसचे माजी आमदार प्रवेश करणार आहेत अशी माहिती नाही, अशी माहिती मला माध्यमाद्वारे मिळत आहे। आता कोण पक्ष प्रवेश करेल हे आता तरी मला सांगता येणार नाही, पण मी म्हणल्याप्रमाणे बरेचसे माजी आमदार जिथं सत्ता आहे तिथं गेलेले आहेत। पण जी काही मंडळी आज आमच्या नांदेड काँग्रेसमध्ये आहे ती सर्व मंडळी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्व ताकदीनिशी आम्ही या निवडणुका लढवणार आहोत। राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये गुन्हेगारांना पक्षप्रवेश दिल्यावरून वार पलटवार होताना पाहायला मिळतात। चिखलीकर चव्हाणांवर आरोप करतात तर चव्हाण चिखलीकरांवर आरोप करतात, काय वाटतं? बघा, नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांचं म्हणजे पक्षामध्ये ओढाताडीचं राजकारण या ठिकाणी सुरू आहे। दोन्ही पक्ष, कोण नेता माझ्या पार्टीमध्ये येईल, कोण कार्यकर्ता माझ्या पार्टीमध्ये येईल याच्यामध्ये बऱ्याच अंशी वेळ खर्च घालवताना दिसत आहेत। आणि नेते मंडळी किंवा कार्यकर्ते मंडळी घेताना कोण कार्यकर्ता कसा आहे किंवा त्याचं बॅकग्राऊंड न तपासता माझ्याकडे किती संख्याबळ अधिकचं आहे माझ्या पाठीमागे हे दाखवण्यात दोन्ही नेते सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये गर्क आहेत असं मला वाटतं। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जे आहे ती जोर बैठका पाहायला मिळतात, वेगवेगळे नेते येतात, मात्र त्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे सामसूम पाहायला मिळते। नाही, आपण महाविकास आघाडीचे सामसूम म्हणू शकत नाही। आमच्याही काँग्रेस पक्षामध्ये विविध बैठका चालू आहेत। आजच उद्धव ठाकरे सेनेचे माननीय दानवे साहेब नांदेडला आले होते, त्यांनीही कार्यकर्त्यांशी हितगुज केलेली आहे। आणि निश्चितच महायुतीत जेवढा बेबनाव आहे तेवढा महाविकास आघाडीमध्ये एकता आहे असं मला या ठिकाणी सांगायचं। निश्चित आपण बघतोय, हे होते नांदेड लोकसभेचे काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण। अमित शहा यांनी यापूर्वी सुद्धा सभा घेतली होती, त्या गावात काँग्रेसला 1200 मताची लीड होती। आता या सभेने सुद्धा काही फरक पडणार नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली। ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, नांदेड।